ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केला नसेल लाईक करून शेअर नाही केला तर शेअर करून। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉनला ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे एकदम छान असं नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे काही यूज केलं मटेरियल आहे ते सर्व काही आपल्या टेलिग्राम ग्रुपला प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। टेलिग्राम ग्रुपची लिंक पण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या का नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो। तर मित्रांनो जे काय लागणार अलर्ट मोशन त्याला अलर्ट मोशनला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। मग तुम्हाला अशा प्रकारचे काय बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल। सर्वात आपला अशा प्रकारे काय बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर एकदम छान असा ग्रुप्स वगैरे बीट्स वगैरे लावून दिलेला मित्रांनो। तर मित्रांनो आपला अशा प्रकारे मग आपला 5.00च्या बीटला याचं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचं जे काय अशा प्रकारे जे काय तुमची फोटो आहे तुमच्या फोटोला ॲड करून घ्यायचं मित्रांनो। ॲड केल्यानंतर मित्रांनो लास्ट पण जायचं मित्रांनो। लास्ट पण आल्यानंतर मग आपल्यावर 3 डॉटवरती क्लिक करायचं, फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला सेकंड बीटला जायचं, फोटोवरती क्लिक करून 2 पार्टमध्ये कट करायचं आणि थर्ड बीटला जायचं 2 पार्टमध्ये कट करायचं। जसं मी कट करत त्याच टाईममध्ये तुम्ही पण करून घ्या मित्रांनो। अशा प्रकारे एक ग्रुप आहे मित्रांनो, या ग्रुपला फोटोच्या वरच्या बाजूला सेट करायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे जे का 5.00च्या बीटला याचं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचं अशा प्रकारे एक इमोजी पेंज दिलेला आहे मित्रांनो। या इमोजी पेंजला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग लास्ट पण जाऊन ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मग आपला अशा प्रकारे मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे वरच्या बरोला सेट करून घ्यायचं। जसं मी सेट करता त्याच टाईममध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे काही फोटोज वगैरे आहेत त्या फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रीसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे एक ग्रुप दिला आहे मित्रांनो। ग्रुपवरती पण क्लिक करायचं, मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं। कॉपी लेअर केल्यानंतर मग आपला सेकंड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं। मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मग आपला अशा प्रकारचे बीटमार्क प्रीसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। बीटमार्क प्रीसेटला ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे 00च्याच बीटला याचं मित्रांनो। आल्यानंतर मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मग पेस्ट लेअर करून घ्यायचं। अशा प्रकारे एक ग्रुप पेस्ट झालेले दिसून जाईल मित्रांनो। मग आपल्या ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग ॲडेड ग्रुपवरती क्लिक करायचं। अशा प्रकारे जे का तुम्हाला 3 ग्रुप दिसते मित्रांनो। मग आपल्या वरच्या बाजूला फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करून ॲडेड ग्रुपवरती क्लिक करायचं। मग आपला अशा प्रकारे जे का फोटो आहे मित्रांनो फोटोवरती क्लिक करायचं। मग आपला कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मित्रांनो जे का तुमची फोटो आहे तुमच्या फोटोला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं। तुम्ही ॲड करता त्याच टाईममध्ये तुम्ही पण ॲड करून घ्या मित्रांनो। ॲड केल्यानंतर इथून पण बॅक यायचं। मग आपला सेकंड ग्रुपवरती क्लिक करायचं, ॲडिट ग्रुपवरती क्लिक करून मग आपला जे काही फोटोवरती क्लिक करायचं, कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। मग जे काही फोटोवरती सिलेक्ट करून वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो जे काही बाकीचे आणखीन एक ग्रुप आहे त्या ग्रुपवरती पण क्लिक करायचं, ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं। जे काही फोटो आहे फोटोवरती क्लिक करून कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर जे काय फोटोला सिलेक्ट करून घ्यायचं, मग वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर एकदम छान फोटो वगैरे ॲड केलेले दिसून जाईल मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आपला जे काही प्रकारे फोटो मित्रांनो फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं। मग आपला अशा प्रकारे इफेक्ट वगैरे लावलेले दिसून जाईल। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे जे काही शेक इफेक्ट प्रीसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जे काय सेकंड फोटो दिसेल मित्रांनो। सेकंड फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे जे काही बीटमार्क प्रीसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जे सेकंड फोटो आहे सेकंड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण आणखीन आपला बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर अशा प्रकारे जे काय शेक इफेक्ट प्रीसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं म्हणजे ओपन केल्यानंतर मग आपल्या जे काही लास्ट उरलेली फोटो आहे फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारचे जे बीटमार्क प्रीसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। बीटमार्क प्रीसेटला ओपन केल्यानंतर मग आपल्या जे काही लास्ट उरलेली फोटो आहे फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं। मग आपल्या जे ग्रुप आहे ग्रुपला पण प्रेस करून वरला ठेवायचं म्हणून वरच्या बाजूला ठेवल्यानंतर मित्रांनो ग्रुपवरती क्लिक करायचं, मग वर 3 डॉटवरती क्लिक करून अनग्रुप करून घ्यायचं। अनग्रुप केल्यानंतर मग आपला एकदम छान अलर्ट दिसून जाईल। मग फर्स्टला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपल्या अशा प्रकारे मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, जे कशा प्रकारे व्हिडिओ दिलेला आहे व्हिडिओला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं, वर 3 डॉटवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला एक्स्ट्राक्ट ऑडिओवरती क्लिक करून MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं। मग आपलं जे काय खालचा व्हिडिओ आहे खालच्या व्हिडिओला डिलीट करायचं मित्रांनो। डिलीट केल्यानंतर एकदम छान असं व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो। मग आपला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो भेटूया पुढच्या का नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। ओके।